लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 1 वैदुवाडी मसरूळ परिसरात मोकळे सभागृह लोकार्पण सोहळा। आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते मोकळे सभागृह डोम बांधणी कामाचे लोकार्पण सोहळा। नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून परिसरात बरेच समाज उपयोगी कामे मार्गी लागली आहेत। प्रभाग क्रमांक 1 मसरूळ येथे बरीच समाज उपयोगी कामे केली असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मारुती मंदिराचा सभामंडप, रस्त्याची कामे यासह अशी बरीच कामे मार्गी लागली असून नुकतेच त्यांच्या हस्ते वैदुवाडी येथे मसरूळ येथे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वैदुवाडी येथे मोकळे सभागृह डोम हे सर्व समाजातील लोकांसाठी एकत्रितपणे येऊन सुखदुःखाचे कार्यक्रम या ठिकाणी होण्यासाठी भव्य असे मोकळे सभागृह डोम मंजूर करून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न करण्यात आला। यावेळी माजी महापौर सौ रंजना भानसी, माजी नगरसेवक अरुण पवार यांच्यासह वैदुवाडी येथील जय बजरंग मित्र मंडळ तसेच नाशिक जिल्हा वैद समाज अध्यक्ष आणि प्रेरणास्थान असलेले अशोक भाऊ जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। वैदवाडी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अमृत पवार, माजी प्रदेशाध्यक्ष साहेबराव पवार, महिला अध्यक्ष ज्योती शिंदे, दीपक पवार यांच्यासह सामाजिक सभागृहात कामाचे कॉन्ट्रॅक्टर धीर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अनिकेत ढिकले, शीतल कासलीवाल, मार्गदर्शक तायबा हटकर, ज्येष्ठ नेते श्यामतात्या धनगर समाजाचे माजी अध्यक्ष संजय धनगर, अशोक शिंदे, माजी नगरसेवक वसंत आप्पा मोराडे, ज्ञानेश्वर मोराडे, सोमनाथ वाजे आणि जय बजरंग मित्र मंडळ मसरूळ वैदुवाडी मंडळाचे अध्यक्ष मंगेश शिंदे, उपाध्यक्ष गणेश शिंदे, सरचिटणीस आकाश जाधव, उपसचिव उमेश धनगर, खजिनदार दादा हटकर, उपखजिनदार प्रवीण धनगर, कार्याध्यक्ष किशोर शिंदे, उपकार्याध्यक्ष दीपक शिंदे यांच्यासह माजी अध्यक्ष संजय धनगर यांच्यासह वैदुवाडी येथील सर्व समाज बांधव, बंधू भगिनी, नागरिक या सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।